वीणा ही 100 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरावर पुस्तक धरते तेव्हा ती वाचू शकत नाही. म्हणजे 100 सेंटीमीटर हे पुस्तकाचं अंतर तिच्या डोळ्यांपासून आहे. ठीक आहे. तर या दृष्टीदोषाचे नाव सांगा आणि तिच्यासाठी योग्य शक्तीचे भिंग सुचवा. सामान्य डोळ्याचा निकट बिंदू 25 सेंटीमीटर इतकं दिलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथे काय दिलं आहे पहा. हा जर वीणाचा डोळा असेल तर कोणतीही वस्तू 100 सेंटीमीटरपेक्षा जवळ आली तर ती तिला स्पष्टपणे दिसत नाही. याचा अर्थ जर ती वस्तू 100 सेंटीमीटरच्या दूर म्हणजे इकडे 100 सेंटीमीटरच्या पलीकडे असेल तर ती तिला दिसेल व्यवस्थित. तर आपण त्यासाठी इथे हिरवा रंग वापरणार आहोत, ज्यामुळे आपल्याला हे कळेल की ती या ठिकाणी व्यवस्थित बघू शकते. पण जर ही वस्तू 100 सेंटीमीटरच्या आत असेल, 100पासून 25 सेंटीमीटरपर्यंत या अंतरावरती वस्तू असेल तर ती तिला दिसणार नाही. म्हणून आपण इथे लाल रंग वापरूया. आणि 25 सेंटीमीटरपेक्षा कमी अंतरासाठी आपण काळजी करू नये, कारण सामान्य डोळ्यालासुद्धा या अंतरावर ठेवलेल्या वस्तू स्पष्टपणे दिसतच नाही. पण 25पासून 100 हे ते अंतर आहे जिथे वीणाचा डोळा व्यवस्थित बघू शकत नाही. मग आता पहिला प्रश्न असा आहे की हा दोष कुठला आहे. इथे व्हिडिओ थांबवा आणि तुम्हाला याचं नाव आठवत आहे का बघा. बरं, पहा. ती दूरच्या वस्तू बघू शकते पण जवळच्या वस्तू बघू शकत नाही. म्हणून याला दूरदृष्टिता किंवा फार साइटेडनेस असं म्हणतात. तर वीणाच्या डोळ्यातला दोष आहे दूरदृष्टिता. ठीक आहे. याला हायपरमेट्रोपियासुद्धा म्हणतात. पण ते काही आपण इथे लिहूया नाही. तर दूरदृष्टिता, कारण दूरच्या वस्तू तिला व्यवस्थित दिसतात. ठीक आहे. तर आता आपल्याला दृष्टीदोष कुठला आहे हे कळलं आहे. आता आपल्याला वीणाला योग्य शक्तीचे भिंग उपलब्ध करून द्यायचे आहे, जेणेकरून तिची दृष्टी सुधारू शकेल. मग आपण आता इथे डॉक्टर बनलो आहेत आणि आपण तिच्या समस्येचे निदानसुद्धा केले. आता आपल्याला ही समस्या दुरुस्त करायची आहे. तर मी इथे कोणते भिंग लावले पाहिजे की तिची डोळ्याची शक्ती व्यवस्थित होईल. सुरुवातीला तुम्ही विचार करत असाल की अभिसारी भिंग वापरावे की अपसारी भिंग वापरावे. विचार करा. सगळ्यात पहिले आपण शक्तीची व्याख्या कशी करतो. बरं, प्रकाशिकीमध्ये म्हणजे ऑप्टिक्समध्ये आपण शक्ती किंवा पी ची व्याख्या नाभीय अंतराच्या व्यस्त अशी करतो. ठीक आहे. नाभीय अंतराचा व्यस्त. म्हणून आपल्याला इथे आपण जे भिंग लावणार आहोत त्याचं नाभीय अंतर किती आहे हे शोधावं लागेल. मग ते कसं करायचं. आपल्याला फक्त वस्तू आणि प्रतिमा यांच्या दृष्टीने विचार करायची गरज आहे आणि मग हे आपण शोधू शकतो. आता पहा, सामान्य डोळ्यासाठी हा निकट बिंदू आहे. बरोबर, 25 सेंटीमीटर हा निकट बिंदू आहे. ठीक आहे. यापेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू सामान्य डोळ्यासुद्धा बघू शकत नाही. पण वीणासाठी निकट बिंदू आहे 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटरपेक्षा जवळ असलेली वस्तू ती बघू शकत नाही. म्हणून वीणासाठीचा निकट बिंदू आहे हा 100 सेंटीमीटर. इथे आपण एक स्टार काढू, चांदणी काढू, हे लक्षात घ्यायला की हा वीणाचा निकट बिंदू आहे. म्हणून मग आता तिची दृष्टी सुधारण्यासाठी तिला 25 सेंटीमीटरपर्यंत सगळं काही दिसलं पाहिजे. मग आता हे कसं करायचं. बरं, आता हे असं म्हणण्याचा दुसरा एक मार्ग म्हणजे जर कोणतीही वस्तू 25 सेंटीमीटरवर असेल तर त्याची प्रतिमा 100 सेंटीमीटरवर तयार झाली पाहिजे वीणासाठी. ठीक आहे. जर वस्तू 25 सेंटीमीटरवर असेल आणि जर भिंग तिचे रूपांतर करत असेल आणि भिंग 100 सेंटीमीटरवर त्याची प्रतिमा तयार करत असेल तर ही वीणा ते व्यवस्थित बघू शकेल. तर ही आपली वस्तू आहे, ऑब्जेक्ट, आणि त्याची प्रतिमा इथे 100 सेंटीमीटरवर बनली पाहिजे. बरोबर, इमेज. आणि मग आपल्याला हे करू शकणारं भिंग हवं आहे. ठीक आहे. मग इथे आपल्याला वस्तूचे अंतर माहिती आहे, आपल्याला प्रतिमेचे अंतरसुद्धा माहिती आहे आणि म्हणून मग आपल्याला फक्त आवश्यक असलेले भिंगाचे नाभीय अंतर मोजायचे आहे. तर आता व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही स्वतः हे करू शकता का ते बघा. चला, मग ठीक आहे. आता आपण एकत्र मिळून करूया. आपल्याला वस्तूचं अंतर माहिती आहे 25 सेंटीमीटर. ठीक आहे. लेन्सपासून म्हणजे डोळ्यापासून वस्तू ठेवली आहे 25 सेंटीमीटर अंतरावर आणि आपल्याला त्याची प्रतिमा हवी आहे 100 सेंटीमीटरवर. बरोबर. पण आता इथे आपल्याला चिन्हांचे नियम लक्षात घ्यावे लागतील. बरोबर. आपण आपाती किरणाची दिशा ही धन अशी लक्षात घेतो. बरोबर. आणि मग प्रकाशीय केंद्राच्या उजवीकडचे सगळे अंतर धन आणि डावीकडचे सगळे अंतर ऋण अशा प्रकारे आपण चिन्ह लिहितो. ठीक आहे. म्हणून मग वस्तूचं अंतर भिंगापासून ऋण 25 सेंटीमीटर आणि त्याचप्रमाणे प्रतिमेचं अंतरसुद्धा ऋण 100 सेंटीमीटर अशा प्रकारे आपल्याला लिहिता येईल.
आणि मग आता आपण भिंगाचे सूत्र म्हणजे लेन्स फॉर्म्युला लिहू शकतो, कारण आपल्याला यू आणि व्ही माहीत आहेत. आपण एफ मोजू शकतो. तर आता भिंगाचे सूत्र काय आहे पहा. 1/f बरोबर 1/v वजा 1/u. ठीक आहे. मग याच्यात व्ही आणि यूची मूल्ये टाकल्यावर आपल्याला पहा काय मिळेल. ऋण 1/100 वजा 1/25. ठीक आहे. बरोबर 1/100 अधिक 1/25. हे बरोबर आता 100 आपण सामायिक घेऊ तर आपल्याला मिळेल वर ऋण 1 अधिक 4 बरोबर 3/100. आणि मग आता नाभीय अंतर म्हणजे एफ आहे याचा व्यस्त म्हणजे 100/3. तर 100/3 हे आपण असंच ठेवूया सेंटीमीटर जे आहे नाभीय अंतर. आणि आता इथे लक्षात घ्या की आपल्याला धनसंख्या मिळाली आहे, धन उत्तर मिळालं आहे. याचा अर्थ मुख्य नाभी या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे. ठीक आहे. तर आपण जे भिंग वापरणार आहोत त्याची मुख्य नाभी उजवीकडे आहे. मग आता हे भिंग बहिर्गोल भिंग आहे की अंतर्गोल भिंग आहे. विचार करा. आपाती दिशा ही असेल तर या दिशेने आपाती किरण येईल. तर कोणते भिंग आपल्याला मुख्य नाभी उजवीकडे देईल. समजा इथे आपण अंतर्गोल भिंग काढलं तर आत येणारा किरण काहीसा अशा प्रकारे डायव्हर्ज होईल म्हणजे अपसारित होईल आणि मग तो काहीसा इथून येत असल्यासारखा भास होईल. म्हणून आपण हे नाही वापरू शकत. आपल्याला बहिर्गोल भिंग वापरावं लागेल ज्याचं नाभीय अंतर 100/3 सेंटीमीटर इतकं आहे. बरोबर. आता आपल्याला त्याची पॉवर म्हणजे शक्ती विचारली आहे. ते आहे या नाभीय अंतराचा व्यस्त म्हणजे 3/100 सेंटीमीटर. पण SI एककामध्ये आपण त्याला लिहू 3/100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. बरोबर. आणि 3/1 मीटर म्हणजे 3 डायोप्टर. तर मग आपण डॉक्टर आहोत. बरोबर. आपण वीणाला 3 डायोप्टर एवढ्या शक्तीचे बहिर्गोल भिंग चष्मा म्हणून वापरायला देऊ. आणि अजून एक लक्षात घ्या. या भिंगाची शक्ती धन आहे. बरोबर. अधिक 3 डायोप्टर याचाच अर्थ हे बहिर्गोल भिंग आहे. तर मग हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. आपण फक्त चिन्ह बघून सांगू शकतो की अंतर्गोल भिंग वापरायचं आहे की बहिर्गोल भिंग वापरायचं आहे.